41वीं मराठवाड़ा साहित्य परिषद देगलूर तालुके में मुनक्किद होने जा रही है। 41वीं मराठवाड़ा साहित्य परिषद देगलूर तालुके में मुनक्किद होने जा रही है। देगलूर में मुनक्किद होने जा रहे इस मराठवाड़ा साहित्य परिषद के बारे में मुताल्लिका जिम्मेदारान ने मीडिया के सामने जानकारी दी। इसके लिए नांदेड़ के विसावा होटल में एक प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया गया। इस अदबी कन्वेंशन के सदर के लिए देगलूर तालुके के भूमिपुत्र बाबू बरादर का इंतखाब अमल में आया है। प्रेस कॉन्फ्रेंस में मराठवाड़ा सदर काविती करावठाले, बालाजी एबदार, मोगलाजी शेरशेटवार और दीगर जिम्मेदारान मौजूद थे। आतापर्यंत मराठवाड्यामध्ये 40 साहित्य संमेलनं झाली। त्यापैकी 2 साहित्य संमेलनं ही निजाम प्रांतीय मराठी साहित्य संमेलन या नावाखाली निजाम सरकारची सत्ता असताना झाली। मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना झाल्यानंतर या संमेलनाचं नामकरण मराठवाडा साहित्य संमेलन असं झालं। स्थापनेनंतर 38 साहित्य संमेलनं झाली आणि आता होत असलेलं देगलूरला होत असलेलं 41वं साहित्य संमेलन 28 आणि 29 मार्च रोजी प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। अंदाज एवढं मोठं साहित्य संमेलन होत आहे। मराठवाडा साहित्य संमेलन देगलूरला 28 आणि 29 मार्चला आयोजित केलेलं आहे। या संमेलनाचे एक वैशिष्ट्य असं आहे की हे संमेलनाचे जे नियोजित अध्यक्ष आहेत बाबू बिरादार हे देगलूरचेच आहेत आणि हे साहित्य संमेलन देगलूरला होत आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये साहित्य संमेलनाचा अध्यक्ष त्याच गावचा आणि साहित्य संमेलन त्या गावात असं कधी घडलेलं नाही आणि एक वेगळं असं वातावरण आणि चैतन्य या साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या निमित्तानं देगलूरमध्ये आपल्याला पाहाव्यास